म्हणायचे. हा म्हैसच बांधली आपल्याला खाली पार्किंगला, माहिती लय दूध आहे आपल्याकडं, आपण वापरत नाही ते सांगतो आपण. बाहेर जाऊन ओरिजिनल शॉट घेता ना. हा राम राम. कसं वाटतंय सकाळी सकाळी उठून आज? मला लेटच झालं तरी आता सवय लागली होती रात्री लेट जागा राहायची आणि सकाळी लेट उठायची, तर त्याप्रमाणेच रात्री झोपायला 12:30 किती वाजले का? 12:30-1 वाजलं असेल ना. 12:30-1 वाजले आणि 7ला माझा जॉब असतो. बरोबर 7ला उठलो आणि लॉग इन केलं. बहुतेक आमच्या सरांच्या पण लक्षात नाही मी आज शिफ्टमध्ये लॉग इन करणार आहे, त्यांचा बी काही मेसेज नाही आला. हां लॉग इन केलेलं आहे आणि चांगला प्रतिसाद यायला लागलेला आहे तुमचा माझ्या व्हिडिओजला. बघा 33 सबस्क्रायबर झालेले आहेत. ज्यांनी सबस्क्राईब केले आणि ज्यांनी बघितले त्यांना मनापासून धन्यवाद, आणि ज्यांनी नाही केलं सबस्क्राईब त्यांना पण धन्यवाद, कारण तुम्ही बघितला तरी व्हिडिओ. पण सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा, त्याच्यावर सोडू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, आपला दिवस चालू झालेला आहे. आज काय आंघोळ वगैरे केलेली नाही मी. आंघोळ 3 नंतरनंच. हे आपलं गरम पाणी, काम चालू आहे. सगळे उठलेले आहेत, सगळे गेले पण आहेत कामाला. श्रीमती काय बनवतीयस? हां सकाळ सकाळ इडली डोसा उत्तापाचा बेत आहे काय आज? पण मला ते काल जे बनवलं होतं ना तसं पाहिजे, कडक कडक. ते नसतं कडक एवढं होत नसतं. मग बिना टोमॅटो कांदा टाकून कर ना. नाही चटणी सांबार काय आहे का? बटाटा आहे, फक्त बटाटा आहे. सांबार आहे. सांबार मी वाव. नेहमीचं रुटीन चालू. TV बघणं चालू आहे. आलेला आहे आपला नाश्ता. बरोबर आपला ब्रेक होतो 9:15ला, त्यावेळेसच आलेला आहे. त्यामुळे निवांत नाश्ता करता येईल, नाही ते काम करत करत कसं तरी करावा लागतो. हा बघा सावधानमध्ये थांबलाय, ABCD शिकते वाटतं. ओ काय होतंय शिवांश? करतोय काय? बघायची नाटकं. थांबून नाचतोय. जवळ गेलो ना इतर वेळेस की हात पुढं करतो घे म्हणून, आणि आता जवळ गेल्यावर बघा हात कसा करतोय. आहे का? हात खाली ढकलते. शिवांश बघताय नव. 2 वाजायला आलेला आहे आणि मी व्हिडिओ एडिटिंग चालू केली आहे, कारण मी 6 वाजता टाकतो ना आता व्हिडिओ, आणि माझी मॉर्निंग शिफ्ट आहे. तसं आज मी रात्रीच एडिट करून झोपणार आहे, पण आता काल केलं नाही कारण बाहेर गेलो ना. पोरगं पण शांत बसलं आहे देवावानी. समोर व्लॉग्स चालू आहेत, माझी चालू आहे व्हिडिओ एडिटिंग. ऑलमोस्ट 3 वाजायला आलेले आहेत, 5-10 मिनिट आहेत. पोरगं झोपलं आत्ताच जस्ट झोपले खेळून. दुपारी सकाळी झोपला असता नीट जरा कामं फास्ट झाली असती माझी. आणि आमच्या बायकोनी धंद्याला लावले आम्हाला, कपडे स्पिन करायला लावलेत, कारण धुवून झालेले आता. फक्त स्पिन करायच्यात म्हणजे वाळून जाईल ती नीट, कारण झाले जवळ आलेले दिवस बाहेर जायचे तर कपडे लागतील. तसे धुवायचे कपडे म्हणजे आपले आता 7-8 दिवस बाहेर असणार ना, तर ते रेग्युलर यूज करायचे. ट्रॅक पॅन्ट टी-शर्ट पण यूजमध्ये येणार भरपूर, तर महत्त्वाचे ते धुवायचे. बाकी सगळे काय ते जे चांगले देवाला घालायचे कपडे ते धुतलेलेच आहेत, ते मी यूजच करत नाही. बायकोचे यूज होतात. ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं ना, ते बायकोनी शॉपिंग केली स्वस्तातली, तर ते कपडे पण दाखवायचे तुम्हाला. ते आत्ता धुवून झालेले आहेत, तर ते वाळले प्रेस केले की दाखवलं तुम्हाला. या असे ठिकाणावरनं आणले ना कपडे की ते पहिल्यांदा धुवावे.
आणि साधं नुसतं निर्मितनं नाही, मिठाच्या पाण्यातनं धुतले पाहिजे ते. कारण भरपूर जणांचे हात वगैरे लागलेले असतात, वापरलेले पण असतात, काही वेळेला रिटर्न केलेले असतात, तर त्यांचा ऑरा असतो त्यामध्ये, तर तो सगळा क्लीन झाला पाहिजे, नाही तर ती निगेटिव्हिटी आपल्यामध्ये येते. त्यामुळं बाहेरनं आणलेले कपडे धुतल्याशिवाय वापरू नका. फोन आला आहे, ट्रिपबद्दल चर्चा आहे. आली आपली कॉफी. ट्रिपचंच प्लॅनिंग चालू होतं. आजची कॉफी जरा पातळ वाटते का? हां गरम आहे ना हे, हां, मग त्यामुळं पिऊन बघा. त्या दिवशी सारखीच करायची होती, तुम्हाला तर आवडली नव्हती आवडली होती. कोल्ड कॉफी, हॉट कॉफी, काय काय तुम्ही आणि आता ते व्हिडिओजमध्ये दाखवतात ना, तसं ती पावडरची कॉफी बनवते. ही पण पावडरचीच बनवलेली आहे, दूध नाही. दुधाचं सांगितलं आहे मी काय ते आधी. बघा त्या दिवशी दूध चांगली नाही, होती. कोण बोललं दूध आपल्या घरात भरपूर आहे, पण ते आपण फ्रीजर मध्ये ठेवतो. ते जेव्हा लागेल दूध वापरत नाही ना आपण. हा, वापरत नाही. हा, मग खीर- तेच म्हणायचंय मला. खीर बनवायची असेल, तेच- किंवा काही करायचं तेच असेल, म्हणाय- तर आमच्या तेच म्हणायचंय. घरात कोणाला सवय नाही कॉफी प्यायची. हा, म्हैसच बांधली आपल्याला खाली पार्किंगला, माहिती लय दूध आहे आपल्याकडं, आपण वापरत नाही ते सांगतो आपण. तर हे बघा पातळ दूध झाले. हे पातळ दूध का झाले? शेवट दुधामध्ये पावडर मध्ये फरक पडतोच ना. त्या दिवशी नव्हतं पातळ. ती थोडी होती. काही तर कारण सांगते, जमलं नाही यायला, त्यामुळे कारण चालले. कभी भी ऐसी गलती ना करो. 1 TB की SSD है, तो इस डिस्टर्ब की वजह से हमारी पूरी ट्रिप खराब हो गई. चांगली बनवली श्वेता, लागती चांगली दिसायला, फक्त जरा फळकावणी दिसती, पण टेस्टला चांगली आहे. नाही खरंच चांगली आहे. आवरून पूजा वगैरे सगळं झालेलं आहे. पूजा म्हणजे जपतप. आणि आता खाली चाललो आहे. मला डॉक्टरांनी बेलाच्या पानाचं पण ज्यूस प्यायला सांगितला होता. आणि बेलाचं झाड आपल्याकडं आहे महादेवांच्या कृपेने, पण मी अजूनपर्यंत त्याचं पानाचं रस करून पिलेलं नाही आहे. त्यातनं मम्मीने फळं आणली होती, त्यातलं रस पिला मी, त्याचा ज्यूस पिला, पण ह्याचा नाही पिला अजून. कशाचा? बेलाच्या पानाचा. तर आता आपण ते तोडू. जो बघा कशा घाईवर आला आहे, बाहेर जायचा टाईम झाला आहे त्याचा. जा जा जा. मम्मीचा पण यायचा टाईम झाला आहे, मम्मी पप्पांचा. तर हे उघडून ठेवायला लागतात. गुलाब आले तर कुठं? बारकी झाडं, ते जे किड्यांनी कुरतडलेलं असतं ते पण आणू का? किती आणायचे? 10. हे बघा आपलं बेलाचं झाड, हे चांगलं आहे. याच्यावर जरा किड्यांनी खाल्ले, पानं घेतलेली 10 पानं सांगितले, तर आपण 10च घ्यावी. अतिशहाणपणा करण्यात अर्थ नाही, कारण तिथे लिहिलेलं आहे 10 पानांचा ज्यूस, तर आपण तेवढंच केलं पाहिजे. तर देऊया हे आपल्या घरी नेऊन आणि सांगावं ज्यूस बनवून द्या म्हणून. वर आले आता आम्ही टेरेसवरती. मी थोडंसं चालतो आणि हे पोरगं पण वैतागले, बोर झाले, तर वर जरासं खेळेल. वातावरण मस्त झालेलं आहे, मस्त यासाठी झाले वातावरण की समोर दिसते का काळे ढग, तर वर पण बघा काळे ढग. याचा अर्थ काय होतो भावांनो? हां, काय होतं याचा अर्थ? बारिश आने वाली है झमाझम. काय शिवांश? ह्याला अजून पावसात भिजवलेलं नाही आम्ही, म्हणजे त्यावेळेस लय लहान होता पावसाळ्याच्या वेळेस, आता मोठं झालं, आता पावसाला राहायला भिजवायचं आहे पावसात. फॅन चालू होतं ना AC लावल्यावर, तर फॅनमध्ये बोटं घालायला जातो बघा, आहे का? लय खुश होतं ते बघून. हे दिसतंय का? इथं ज्यावेळेस नवीन राहायला आलतो ना मी, त्यावेळेस इथे इंटरनेटच नव्हतं. हे जे आहे ना ती डिश, ते सॅटेलाईट इंटरनेट वापरायचो मी. एवढं महाग होतं ना, महिन्याला 1200 रुपये होतं. कमी करून त्याला मी 1000 रुपये करायला लावलं. आणि ते डिशची इन्स्टॉलेशनची फी 5,000-5,500 रुपये घेतली त्यांनी. आणि ज्यावेळेस तुम्ही बंद कराल, रिटर्न देईल, त्यावेळेस मी पैसे देतो तुम्हाला असं म्हणले. बंद केल्यावरती त्याला मी माहिती आहे हे कोण घेणार नाही,
दुसरं, तर त्यांनी माझ्याकडनं ते परत रिटर्नच दिलं नाही. त्याचं कारण असं आहे की त्याला यायचं जास्तीत जास्त 15 MBPS, त्याच्या पुढं नव्हतं येत. 2 वर्ष मला लागतं 50 MBPSच्या पुढं, आणि मी 2 वर्ष त्या 10-15 MBPSवरती काम केले. लय त्रास व्हायचा काम करायला, लय प्रॉब्लेम व्हायचा, लोडिंग वगैरे. आणि आता हे 5,000 रुपये पण गेले, आणि 2 वर्ष मी दर महिन्याला 1,000 रुपये देत होतो. म्हणजे 24,000 रुपये माझे 2 महिन्यात गेले. आणि आता 3 महिन्याला ते नॉर्मल TCT रेट चालू आहे ना, त्या रेटने मला भेटले. स्वामींची कृपा, लय पैसे वाचते. आत्तापर्यंत असं झालं असताना दर महिन्याला 1,000 रुपये म्हणजे लय महाग झालं ते. दिसतंय का मी? या जेवायला. फेवरेट भाकरी, पिठलं आणि कांदा. तर एखादा मराठी पिक्चर लावतो मस्तपैकी, जुना मराठी पिक्चर एखादा, आणि मग जेवतो. खरी मजा आहे मराठी पिक्चर बघत हे जेवायची. झी5चं त्यासाठी मी खास सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे, फक्त मराठीसाठी घेतलेलं आहे सबस्क्रिप्शन, बाकी काहीच नाही. तुम्ही पण बघत जावा जरा मराठी पिक्चर. आप क्या बना रहे हो? हां, जामून शॉट म्हणजे काय होतं त्याने? शॉट लागतो काय? जो तुम्ही बाहेर जाऊन ओरिजिनल शॉट घेता ना, हां, तो. नाही मी शॉट नाही कधी घेत. दिसतंय काय? कसं आहे? लय आंबट आहे का? मग चांगलं आहे का? साईडला लईच तिखट लावलेलं आहे. टेस्ट कशी आहे पण? एक नंबर. राम राम. 10:30 वाजलेले. पिक्चर संपला आत्ता आपला. सुपर डुपर पिक्चरचं नाव आहे. 100% हा पिक्चर तुम्हाला बघायला भेटला तर बघा, एक नंबर पिक्चर आहे. आता दिवस संपायला आला आहे. मी एडिटिंग माझं चालू केली. ही इस्त्री करते, तयारी 2-3 दिवसांनी निघायची आहे. तर मी आता करतो एडिटिंग. झोपा निवांत. मी भेटतो तुम्हाला उद्या. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.